त्या योगदानासोबतच आपल्या समाजामध्ये देखील स्त्रियांना उचित स्थान मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, अशा दृष्टीनं अनेक चळवळी या त्यांनी उभारल्या. अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये जे वंचित घटक आहेत, मग त्या महिला असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांकरता त्यांचा हक्काचा आवाज म्हणून अनुसूयाबाई काळे यांच्याकडे आपण बघतो. आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी गेल्या. खरं म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नागपूरमधनं अनुसूयाबाई काळे यांच्यासारख्या एक अतिशय मेहनती आणि समाज सुधारणा करणाऱ्या एक महिला या भारताच्या पहिल्या संसदेत गेल्या. हे महत्वाचं याकरता आहे की त्यानंतर संसदेमध्ये महाराष्ट्रातलं दुसरी महिला ही 23 वर्षांनी गेली. त्यांच्यानंतर 23 वर्ष कुठलीही महिला ही संसदेमध्ये जाऊ शकली नाही आणि म्हणून त्यांचं कार्य हे किती मोठं होतं हे आपल्याला याच्यामधनं पाहायला मिळतं. त्यांचे विचार, त्यांचं लेखन या सगळ्या गोष्टी अतिशय पुरोगामी होत्या. त्या सगळ्यामध्ये एक सुधारणावादी अशा प्रकारचा विचार होता. समाजाच्या बद्दल एक संवेदना होती आणि हे सगळं करत असताना त्यांनी ज्या प्रकारे आपल्या कार्यातून अनेक लोकांना प्रेरणा दिली, अनेक अडचणी आल्या, अनेक आव्हानं आली, या प्रत्येक आव्हानासमोर ठामपणे उभं राहून त्या आव्हानांचा सामना करणाऱ्या अनुसूयाबाई होत्या. आणि कदाचित म्हणूनच त्यांचे पती यांनी देखील माय वाईफ अनुसूया असं आपल्या पत्नीवर पुस्तक लिहिलं आणि आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाचा अभिमान हा त्यांनी देखील त्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आपण सगळ्यांनी बघितला. एकूणच त्यांचं कार्य अतिशय संक्षिप्तपणे या ठिकाणी भिंतीवर भित्तिचित्राच्या माध्यमातून लावण्यात आलंय. मी त्याकरता देखील आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. कारण जसा जसा काळ जातो तसं तसं आपले जे खरे आयकॉन्स असतात, आपले जे खरे हिरोज असतात, यांना आपण विसरत जातो. समाजामध्ये नवीन नवीन पिढी येत जाते, जुन्या गोष्टी आपण विसरत जातो. आणि विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये इतिहास विसरण्याचा रोग हा आपल्याला फार जुना आहे आणि आपण इतिहास विसरलो म्हणूनच गुलामगिरीत गेलो. आणि म्हणून इतिहासामध्ये ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे अशा प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तिमत्वाला लक्षात ठेवणं, त्यांचा इतिहास हा पुढे नेणं, त्यांचं कार्य हे त्या त्या पद्धतीनं पुढे नेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणजे महिलांना सक्षम करणं, महिलांना आपल्या पायावर उभं करणं, महिलांना नेतृत्व गुण देणं, या सर्व गोष्टी ज्या प्रकल्पातनं या ठिकाणी साध्य होणार आहे अशा प्रकारचे कैलासवासी अनुसूयाबाई काळे स्मृती सदन, त्याची नूतनीकृत इमारत ही पुन्हा एकदा या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि याकरता पूर्व विदर्भ महिला परिषदेने जो पुढाकार घेतला आणि विशेषतः विलास काळेजींनी जो पुढाकार घेतला मी त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अर्थात त्यांच्याकरता एक प्रकारे त्यांच्या पूर्वजांना दिलेली ही एक आदरांजली आहेच, पण त्यापेक्षा मी असं म्हणेन की या नागपूर शहराने जे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व बघितले त्यातलं एक व्यक्तिमत्व असलेल्या अनुसूयाबाई काळे यांना या माध्यमातून तुम्ही तुमची आदरांजली दिली आहे. आणि रुस्तमजींनी देखील त्यामध्ये जो काही हातभार लावला त्याबद्दल त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मला असं वाटतं अजून काही काम बाकी आहे, तेही काम निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि या चांगल्या कार्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.